विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे, तर महाविकास आघाडीला फटका बसलेला आहे। निकाल लागून जवळपास 11 दिवस झालेले आहेत, अजूनही शपथविधी सोहळा पार पडलेला नाहीये। मात्र येत्या 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता आझाद मैदानात शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्याची जोरात तयारीही सध्या सुरू आहे। मात्र अशातच मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नासोबतच मंत्रिपद कोणाकोणाला मिळतील, शिंदे, फडणवीस आणि अजितदादा नेमकं कोणाकोणाचा पत्ता कट करतील आणि कोणाकोणाला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देतील, जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या यादीच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। तर सर्वात आधी आपण पाहूयात की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी नेमकी कोणाकोणाची वर्णी लागू शकते। तर शिंदेंनंतरचं नाव आहे ते म्हणजे दादा भुसे यांचं। दादा भुसे यांच्यासोबत शंभूराज देसाई यांना सुद्धा मंत्रिपद मिळू शकतं। याचबरोबर पुढचं नाव आहे ते म्हणजे जळगावच्या गुलाबराव पाटलांचं। यानंतर अर्जुन खोतकर, संजय राठोड आणि उदय सामंत यांची सुद्धा नावं शिवसेना शिंदे गटाच्या संभाव्य मंत्रिपदांच्या यादीमध्ये आहे। म्हणजे एकंदरीत ही 7 नावं आहेत ज्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून मंत्रिपद दिली जाऊ शकतात। राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। अशा पद्धतीची रचना यंदाही असणार आहे। याचबरोबर सध्या अजित पवार गट असेल, शिंदे गट असेल किंवा भाजप असेल, ह्या सर्वच तिघही महायुतीच्या पक्षांकडून मंत्रिपदांसाठी लॉबिंग सुरू आहे। अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही संभाव्य मंत्रिपद ज्यांना दिली जाणार आहे त्यांची यादी जाहीर झालेली आहे। ती यादी आता आपण पाहणार आहोत। अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीतलं पहिलं नाव आहे ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं। त्यानंतरचं दुसरं नाव आहे ते म्हणजे आदिती तटकरे। त्यानंतर अनिल पाटील, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा आत्राम आणि या 5 नावांसोबतच अजित पवार यांच्या नावासोबतच छगन भुजबळ यांचंही यात 7वं नाव आहे। म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडूनही 7 नावं देण्यात आलेली आहे, तर अजित पवार गटाकडूनही संभाव्य मंत्रिपदासाठी 7 नावं पुढे करण्यात आलेली आहे। या महायुती सरकारमध्ये 3 प्रमुख पक्ष आहेत, भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी। आणि या तिन्ही पक्षांमध्ये सर्वात जास्त जागा भाजपच्या निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे मंत्रिपदासाठीच्या यादीमध्ये भाजपचा वरचष्मा असणार आहे। आणि आता भाजपची सुद्धा यादी आलेली आहे, त्यामुळे भाजपच्या यादीत मंत्रिपदासाठी कोणाकोणाची वर्णी लागू शकते ते आपण या यादीच्या माध्यमातून आता बघणार आहोत। भाजपच्या मंत्रिपदासाठीच्या यादीतलं, संभाव्य यादीतलं पहिलं नाव आहे ते म्हणजे कोकणातून रवींद्र चव्हाण यांचं। त्यानंतरचं पुढचं दुसऱ्या क्रमांकाचं नाव आहे ते म्हणजे नितेश राणे यांचं। नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यासोबत कोकणातून तिसरं नाव सुद्धा भाजपने पुढे केलेलं आहे, ते नाव आहे गणेश नाईक यांचं। याचबरोबर मुंबईतून कोणाकोणाची नावं समोर आलेली आहेत भाजपतून तेही आपण पाहणार आहोत। मुंबईतून मंगल प्रभात लोढा यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आशिष शेलार, राहुल नार्वेकर, अतुल भातखळकर यांची सुद्धा नावं पुढे करण्यात आलेली आहे। कोकण आणि मुंबईतून अशी ही 7 नावं भाजपचे संभाव्य मंत्री म्हणून पुढे करण्यात आलेली आहेत। आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे किती मंत्री असणार आहेत आणि कोणाकोणाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं नाव चर्चेत आहे। त्याचबरोबर गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील, याचबरोबर विदर्भातून चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे या 2 महत्त्वाच्या नेत्यांची नावं विदर्भातून समोर आलेली आहेत। आणि आता बघूयात की उत्तर महाराष्ट्रात कोणाकोणाची वर्णी मंत्रिपदासाठी लागणार आहे। तर उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन आणि जयकुमार रावल जे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून येतात, त्या जयकुमार रावल आणि गिरीश महाजन यांची वर्णी मंत्रिपदासाठी लागणार आहे। आता पाहूयात मराठवाड्यात कोणाकोणाला मंत्रिपद मिळू शकतं। मराठवाड्यातून पहिलं नाव भाजपकडून आलेलं आहे ते म्हणजे पंकजा मुंडे यांचं। पंकजा मुंडेंसोबत मराठवाड्यातून अतुल सावे यांना सुद्धा संधी मिळू शकते। भाजपने या अशा प्रकारे 17 आमदारांची नावं मंत्रिपदासाठी पुढे केलेली आहेत। पंतप्रधानांसह बड्या नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा 5 तारखेला आझाद मैदानात संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे। मुख्यमंत्री कोण होईल यासोबतच या महत्त्वाच्या मंत्रिपदांवर कोणाकोणाला संधी मिळेल या प्रश्नांची उत्तरं तर 5 तारखेच्या कार्यक्रमात संध्याकाळी स्पष्ट होईल। मात्र तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भागातून, तुमच्या मतदारसंघातून कोणाची वर्णी लागेल मंत्रिपदासाठी? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबई तक। धन्यवाद।